नमस्कार प्रेक्षक हो, आज आपण पाहणार आहोत एक नवीन मराठी कथा. कथेचे नाव आहे स्वाभिमान. चला तर मग आपण पटकन कथेला सुरुवात करूया. राधिका आणि संजीवनी खूप छान मैत्रिणी होत्या. दोघींनीही शाळेपासून ते कॉलेजपर्यंतचे शिक्षण एकत्र केले होते. दोघीही शाळेत खूप हुशार होत्या. वयात आल्यावर दोघींच्याही घरच्यांनी त्यांच्यासाठी स्थळे बघायला सुरुवात केली. संजीवनीचे अमेरिकेत नोकरी करणाऱ्या विनायकसोबत लग्न झाले. संजीवनी लग्नानंतर अमेरिकेत राहू लागली. काही दिवसांनी राधिकासाठी मुंबई पोलीस असणाऱ्या अजयचे स्थळ आले. राधिकाला तसेच तिच्या घरच्यांना सुद्धा अजयचे स्थळ खूप आवडले. अजयनेही राधिकाला पसंत केले. लग्नाची बोलणी झाली व एका महिन्यातच मोठ्या थाटामाटात राधिका आणि अजयचे लग्न पार पडले. अजयच्या घरात अजय व त्याचे आईवडील राहत होते. आता राधिका त्यांच्या घराचा एक भाग झाली होती. अजयचे आईवडील राधिकाला स्वतःच्या मुलीप्रमाणे वागणूक देत होते. राधिका ही सासू सासऱ्यांची खूप छान काळजी घेत होती. अजयचे मुंबईत स्वतःचे घर होते. बघता बघता राधिका व अजयच्या लग्नाला 3 वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या संसारवेलीवर आता स्वरा व अनय ही 2 गोंडस फुले उमलली होती. राधिका आणि अजयचा संसार खूप सुखाने चालू होता. ड्युटीच्या निमित्ताने अजयचे वेगवेगळ्या ठिकाणी जाणे होत असे. बाहेर राहणे जास्त होत असे. त्यामुळे त्यांच्या आईवडिलांची व मुलांची संपूर्ण जबाबदारी राधिका व्यवस्थितपणे पार पाडत होती. सर्व सुखाने चालू असतानाच अजयचे बाहेर राहण्याचे प्रमाण जरा जास्तच वाढू लागले होते. तो घरासाठी वेळ कमी देऊ लागला होता. राधिका आणि मुलांकडे दुर्लक्ष करू लागला. राधिकाने अजयला काही विचारले तर तो ड्युटीचे कारणे देऊन तिला उडवाउडवीची उत्तरे देत असे. राधिकाला खूप काळजी वाटू लागली. अजयच्या वागण्या बोलण्यात बराच बदल होत होता. दिवस जातील तसे अजयचे घराबाहेर राहण्याचे प्रमाण वाढतच चालले होते. हल्ली तर राधिकाने काही विचारले तर अजय तिच्या अंगावर धावून सुद्धा येऊ लागला. आई वडिलांना सुद्धा उलटी उत्तरे देत होता. राधिकाला खूपच टेन्शन येऊ लागले. अजयचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष, राधिकावर होणारी चिडचिड राधिकाला असह्य झाली. पण सांगणार कोणाला? आई वडिलांना त्रास नको म्हणून ती शांत राहत होती. एके दिवशी अजय आंघोळीला गेला असता अजयचा फोन वाजला. राधिकाने मोबाईल पाहिला तर ऐश्वर्या नावाच्या मुलीचा फोन येत होता. राधिकाने फोन उचललाच नाही. मात्र पुन्हा पुन्हा फोन येऊ लागल्यावर राधिकाने फोन उचलला. राधिकाचा आवाज ऐकून पलीकडून फोन पटकन ठेवण्यात आला. राधिकाच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. राधिकाने अजयचा फोन तपासला. ऐश्वर्यासोबतचे तासनतास बोललेले फोन कॉल्स तसेच गॅलरीतील फोटो बघून राधिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. ऐश्वर्या ही अजयच्या पोलीस चौकीतील काम करणारी एक महिला पोलीस होती. गेली 6 महिने झाले ऐश्वर्या आणि अजयचे प्रेमसंबंध चालू होते. सत्य समजल्यावर राधिकाने अजयला जाब विचारला. झालेल्या प्रकाराचा अजयला जराही पश्चाताप नव्हता. उलट अजयने राधिकासोबत भांडण करून घटस्फोटाची मागणी केली व मुलांना घेऊन घरातून निघून जाण्यास सांगितले. राधिकाला सत्य समजल्यावर अजय खुल्याने ऐश्वर्यासोबत बोलू लागला. अजय ऐश्वर्याला घेऊन घरी आला. मुलांवर वाईट संस्कार नको म्हणून राधिकाने नाईलाजाने का होईना मुलांना घेऊन घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राधिकाने घडलेली सर्व घटना आई वडिलांना सांगितली. मात्र तिने आई वडिलांकडे न जाता मुलांना घेऊन मुंबईतच राहण्याचा निर्णय घेतला. राधिकाला सासू सासऱ्यांचा आर्थिक व मानसिक पाठिंबा होता. तरीही तिला स्वबळावर काहीतरी करण्याची इच्छा होती.
अशातच एके दिवशी राधिकाला तिची जुनी मैत्रीण संजीवनी भेटली. ती अमेरिकेतून नुकतीच मुंबईत स्थायिक झाली होती. राधिकासोबत घडलेला प्रकार ऐकून संजीवनीला वाईट वाटले आणि अजयचा रागही आला. संजीवनीने राधिकाला बराचसा धीर दिला. तिने स्वतःच्या नवऱ्याच्या मदतीने एका कंपनीत राधिकाला नोकरी मिळवून दिली. राधिका नोकरी करत करत मुलांचा पण छान सांभाळ करू लागली. तिचे मुलांच्या अभ्यासाकडेही पूर्णपणे लक्ष होते. हळूहळू राधिकाचा नोकरी चांगला जम बसला होता. तिचे काम बघून तिला कंपनीत पगारवाढही देण्यात आली. राधिकाने काही रक्कम जमा करून तसेच काही रक्कम कंपनीतून लोन घेऊन मुंबईत स्वतःचे छोटेसे हक्काचे घर घेतले. राधिका सर्व विसरून मुलासोबत खुश होती. राधिकाचे चांगले चालू असताना दुसरीकडे मात्र अजय व ऐश्वर्यात कुरबुरी चालू झाल्या. ऐश्वर्याला राधिकाप्रमाणे ना स्वयंपाक करता येत, ना त्याची काळजी घेता येत, ना घर नीटनेटके ठेवता येत. याच कुरबुरीत एके दिवशी ऐश्वर्या अजयला सोडून निघून गेली. आता मात्र अजयला राधिकाची आठवण येऊ लागली. त्याला घडलेल्या प्रकाराचा पश्चाताप होऊ लागला. त्याने आईवडिलांची माफी मागितली. त्याला राधिकाचीही माफी मागायची होती. त्याने राधिकाला भेटून तिची माफी मागितली आणि घरी परत येण्यासाठी विनवू लागला. तो तिला घरी घेऊन जाण्यासाठी परत विचारू लागला. मात्र राधिकाने परत येण्यास साफ नकार दिला. तिने अजयला माफ न करण्याचा निर्णय घेतला होता. राधिकाचा स्वाभिमान बराच दुखावला होता. त्यामुळे तिने अजयकडे जाण्यास साफ नकार दिला. अजयला स्वतःच्या चुकीचा पश्चाताप झाला. मात्र राधिकाकडे जाण्याचे त्याचे सगळे दरवाजे आता कायमचे बंद झाले होते. राधिकाने अजयच्या घरचा उंबरठा परत कधीही पाहिला नाही. ती मुलांसोबत सुखाने राहू लागली. तर प्रेक्षक हो, अशी होती आजची कथा स्वाभिमान. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा व अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.